आज बीडमध्ये ओबीसींची महाएल्गार जाहीर सभा होत आहे। ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही ओबीसी महाएल्गार जाहीर सभा होत आहे आणि याचीच जी तयारी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। आपण पाहू शकता बीड हे या ठिकाणी पलीकडं जी सभा होणार आहे ती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आहे आणि त्या ठिकाणी आता आपण पाहू शकता या परिसरामध्ये जी आहे ती जंगी तयारी करण्यात आलेली। मोठे मोठे होर्डिंग्स आणि ज्या कमानी आहेत त्या सकल ओबीसी बांधवांच्या वतीने लावण्यात आलेत आणि त्याचबरोबर जे हा धुळे सोलापूर महामार्ग जो आहे यावरती झेंडे देखील लावण्यात आलेले आहेत। हे महामार्गाला या ठिकाणी काहीसं जे पिवळं रूप या ठिकाणी आल्याचं दिसतंय, पिवळं वादळ या ठिकाणी आल्याचं दिसतंय कारण की आपण पाहू शकता की पलीकडे मोठमोठे जे फ्लेक्स आहेत ते देखील लावण्यात आलेले। जवळपास 25 ते 30 फूट उंचीचे हे फ्लेक्स असून या ठिकाणी छगन भुजबळांचे फोटो आहेत त्या फ्लेक्सवरची। त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, जयदत्त क्षीरसागर असतील, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर यासह ओबीसी नेत्यांचे देखील फोटो आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी जे डिवायडर आहे त्या डिवायडरवरती या ठिकाणी मोठमोठे झेंडे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी एकूणच जे आहे ते सभेचं वातावरण एकूणच या ठिकाणी पाहायला मिळतंय। सायंकाळी 4:30 वाजता ही सभा होणार आहे। त्यापूर्वी जे ओबीसीचे नेते आहेत छगन भुजबळ ते 2 वाजताच बीडमध्ये दाखल होणार आहेत। मात्र एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी ओबीसी नेत्यांचे फोटो बॅनरवरती आहेत। छगन मंत्री धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांचे देखील या बॅनरवरती फोटो आहेत। यामुळं हे जे दोघं बहीण भाऊ आहेत ते येणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर ज्या बीडमध्ये हिंसाचार झाला त्या बीडमध्ये छगन भुजबळांची पहिल्यांदा जाहीर सभा होत आहे। त्यामुळं या सभेतून आता छगन भुजबळ नेमकं काय बोलणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विनोद जिरे, साम टीव्ही, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।